1957 साल, मॉस्कोचे थंड रस्ते आणि त्या रस्त्यावर एक भटकणारी कुत्री. तिचं नाव ठेवलं होतं लायका. तिला ठाऊक नव्हतं तिचं आयुष्य इतिहासात कोरलं जाणार आहे. ती फक्त 3 वर्षाची होती. अर्धी हस्की अर्धी टेरियर. लायकाला किडनॅप करून रिसर्च सेंटरमध्ये घेऊन गेले. स्पेस सायंटिस्टने तिला ट्रेनिंग दिली काही वर्ष. त्या ट्रेनिंगमध्ये ती पास झाली आणि 3 नोव्हेंबर रात्री 2 वाजता स्पुटनिक 2 यावर तिला बसवलं गेलं स्पेसमध्ये जाण्यासाठी. त्या स्पेस रॉकेटमध्ये अन्न, पाणी, ऑक्सिजन होतं, पण परत येण्याचा मार्ग नव्हता. ती पहिली जिवंत प्राणी होती जी अवकाशात पोचली, पण तिचा प्रवास परत येण्यासाठी नव्हता. काही म्हणतात ती 7 तास जगली, काही म्हणतात 4 दिवस. शेवटी ती शांत झाली आणि स्पेसमध्ये कॅप्सूल पृथ्वीच्या वर तरंगत होती. 14 एप्रिल 1958 रोजी तिचं कॅप्सूल जळून नष्ट झालं. ना कोणाचा निरोप, ना कोणाचा परताव, फक्त गुरुत्वाकर्षणाचा शेवटचा ओढा होता. लायकाला कधीच नायिका बनायचं नव्हतं. ती फक्त प्रेम आणि ऊब शोधत होती, पण मानवाच्या प्रगतीसाठी ती बनली बलिदानाचं प्रतीक. लायका, तू विसरली गेली नाहीस. तू आपल्याला शिकवलंस, प्रत्येक विजयामागे एक शांत वेदना लपलेली असते.